नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत सिंचन योजनेसाठी विहिरीची योजना बघितली असेल, शेततळ्याची योजना बघितली असेल किंवा ताडपत्री अस्तरीकरणची योजना बघितली असेल। अशा बऱ्याच योजना आहेत। मात्र आता एक नवीन योजना ही या योजनेमध्ये पुन्हा सामील झालेली आहे आणि त्या योजनेबद्दल आपण माहिती बघणार आहोत। आणि ती योजना आहे मित्रांनो बोरवेल्स। म्हणजे आतापर्यंत विहिरीला अनुदान मिळायचं, बोरला अनुदान मिळत नव्हतं, मात्र शेततळ्याला अनुदान मिळायचं, ताडपत्री अस्तरीकरणला अनुदान मिळायचं, मात्र आता बोरवेलसाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे। आणि ते कोणत्या योजनेतून मिळणार आहे, कोणासाठी हे अनुदान आहे, यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे आणि नेमकं किती अनुदान मिळणार आहे, अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आपलं चॅनल आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनल एकदा सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत विहिरीसाठी अनुदान मिळायचं, शेतकऱ्यांनी शेततळ घेतलं त्यासाठी अनुदान मिळायचं, जुनी विहीर असेल तिला खोलीकरण करायचं, विहिरीचं बांधकाम करायचं, विहिरीची दुरुस्ती करायची, यासाठी सुद्धा अनुदान मिळायचं। आपण जर शेततळ घेतलं असेल, अस्तरीकरण करायचं असेल म्हणजे ताडपत्रीचं, तर त्यासाठी सुद्धा अनुदान मिळायचं। मात्र आता यापुढे जर आपल्या शेतात बोरवेल्स घेतला तर या बोरवेल्स साठी सुद्धा अनुदान मिळणार आहे। आणि मित्रांनो, ते अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन यापुढे बोरवेल घेण्यासाठी अनुदान देणार आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, या योजनेसाठी काय कागदपत्र लागणार आहेत, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, तर मित्रांनो अनुसूचित जमातीसाठी ही योजना आहे। अनुसूचित जमातीतील जे शेतकरी असतील या शेतकऱ्यांना यापुढे या अगोदरच्या तर योजनांचा लाभ मिळत होता आणि तो मिळतही राहणार। मात्र यापुढे जर त्या शेतकऱ्यांना बोरवेल्स घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे। मग मित्रांनो, यासाठी अर्ज कुठे करायचा, तर आपली जी महाडीबीटीची वेबसाईट आहे। आता महाडीबीटीच्या वेबसाईट म्हणलं की बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतंय की महाडीबीटीचं काही खरं नाही, अर्ज भरला तरी काय अनुदान येत नाही, सहमती पत्र मिळत नाही, म्हणजे ते अनुमती पत्र, असा बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं। पण शेतकरी मित्रांनो, आता यासाठी अनुदान मिळत आहे, कारण मागच्या ज्या काही सिंचन सुविधा होत्या या सुविधेसाठी अनुदानाचे बरेचसे GR आलेत। यापुढे शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा मिळणार आहे। आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की बरेच शेतकरी हे फक्त काही भेटत नाही, कोणाच्या तरी ऐकण्यावरून या योजनांमध्ये अर्ज करत नाहीत आणि ते तसेच राहतात। मात्र जे यांना सांगणारे असतात ते अशा योजनांचा लाभ सुद्धा मिळवत असतात। म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं आपण आपला अर्ज करायचा, कोणी भेटतंय म्हणू का नाही भेटतंय म्हणू, कारण अर्ज करण्यासाठी काही पैसे लागत नाही। तुम्हाला महत्वाची गोष्ट पुन्हा एक सांगायची की बरेच शेतकरी हे अर्ज करण्यासाठी कोणत्या तरी कॉम्प्युटरवाल्याकडे जात असतात। आता मला त्यामध्ये एक सांगायचंय की ज्यांनी महाडीबीटीवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या शेतकऱ्याला परत काही करण्याची गरज नाही। मी आपले डिस्क्रिप्शन मध्ये महाडीबीटीची लिंक देणार आहे, त्या लिंकवर जायचं। त्या लिंकवर गेल्याच्या नंतर लॉग इन करण्यासाठी युजर आणि पासवर्ड मागतंय। तर आपल्याकडे जर युजर आणि पासवर्ड नसेल तरी आपण तिथं आपला आधार नंबर टाकून OTP घेऊ शकतो। आणि जवळपास शेतकऱ्यांचे मोबाईल आता आधारला लिंक असल्यामुळे OTP आला की तिथे टाकायचा आणि त्यानंतर ओपन जे होम पेज होतं त्या होम पेजवर अर्ज करा जे ऑप्शन दिसतंय त्यामध्ये जाऊन आपण प्रत्येक योजनेसाठी अर्ज करू शकतो। आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तशी कमेंट करा, मी प्रत्येक योजनेचा व्हिडिओ अर्ज कसा करायचा असा सविस्तर दाखवणार आहे। कारण शेतकऱ्याचा पैसा वायाला जाऊ नये, कारण कुठेही अर्ज भरायला गेले तर 100-200 रुपये सहज घेतात। मग असे पैसे सुद्धा शेतकऱ्याला लागू नये, कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल आहे आणि अँड्रॉइड मोबाईल म्हणजे कॉम्प्युटर आहे, फक्त ते तुम्हाला वापरता आलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज भरू शकता आणि भरायला काही पैसे लागत नाहीत। 23 रुपये 60 पैसे फक्त आपले, ते पण फोन पे असो, तुमचं गुगल पे असो किंवा ATM कार्ड असेल, नेट बँकिंग जवळपास शेतकऱ्यांना नाही जमत, पण तुम्ही फोन पे गुगल पेच्या माध्यमातून 23 रुपये 60 पैसे पे करू शकता आणि हा अर्ज भरू शकता। त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। शेतात एखाद्या लिंबाच्या झाडाखाली जरी बसले तर सहज तुम्ही प्रत्येक योजनेचा अर्ज भरू शकता।
आणि अर्ज भरायला काहीही हरकत नाही। त्यामुळे प्रत्येक योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायचा। तर आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ की या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून जर शेतकऱ्यांना बोरवेल्स घ्यायचा असेल तर या बोरवेल्ससाठी कागदपत्र काय लागणार? तर अनुसूचित जमातीच्या त्या शेतकऱ्याकडे जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, 7/12 असणं गरजेचं आहे, होल्डिंग असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं ती जमीन त्या शेतकऱ्याच्या नावावरच असावी। त्यावेळेस त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येतो। अशी काही मोजकी आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक, अशी मोजकी कागदपत्र घ्यायची आणि आपण आपलं रजिस्ट्रेशन महाडीबीटीवर झालेलं नसेल तर महाडीबीटीवर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि त्यानंतर महाडीबीटीवर जाऊन या योजनेसाठी अर्ज करायचा। आणि या बोरवेल्सच्या योजनेसाठी मित्रांनो 50,000 रुपये अनुदान महाराष्ट्र शासन देत आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना विहीर खांदण्याचा मोठा खर्च असतो, विहिरीसाठी जागाही खूप लागते, विहिरीसाठी खर्चही जास्त येतो, त्यामुळे जर सोप्या प्रक्रियेत आपल्याला बोरवेल्स घेऊन आणि बोरवेल्सला जरी चांगलं पाणी लागलं तरी आपली 3-4 एकर जमीन बोरवेल्स सुद्धा चांगल्या प्रमाणे ओलिताखाली आणू शकतो। त्यामुळे ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी नक्कीच महाडीबीटीच्या वेबसाईटवर जाऊन हा अर्ज करावा आणि त्याची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, अशी ही महत्त्वाची अपडेट माहिती होती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुम्ही सबस्क्राइब केलं म्हणजे नवनवीन व्हिडिओ आणायला मला सुद्धा प्रोत्साहन मिळतं। धन्यवाद।